अगदी भरपूर चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. तब्बल गोलंदाजी करत असताना 7 धाबा आणि एक महत्वाची विकेट आणि बॅटिंग करत असताना तब्बल त्याच्या बॅट मधून 26 धाबा आला. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मनीष आई गावदेवी आपली टीमचा हा हार्ड हिटर, एक जबरदस्त यंगस्टार खेळाडू. त्याच्या बॅट मधून आज भरपूर चांगला धाबा आला. कदाचित नाळिंबी संघ आपण जर पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये उच्चांक गाठला होता, परंतु या सामन्यामध्ये कमी धाब्यांवरती रोखवला गावदेवी आपटी संघाने. चला आई गावदेवी आपटी संघ आणि त्याच्या विरोधात मांजरली संघ 3 ओव्हरची मॅच असणार आहे. ते देखील लक्षात असता जो संघ जिंकेल तो संघ त्या ठिकाणी मांजरली टीमनं प्रथमतः इथे टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय आई गावदेवी आपटी संघाला. 3 ओव्हरची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ थेट 5 स्टार 5 मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ या ठिकाणी 5 स्टार 5 मध्ये प्रवेश करेल. एका सेटने आपटीचं क्रिकेट देखील चांगलं राहिलंय, तर दुसऱ्या सेटने मांजरली टीमनं देखील आज 1 साइडेड सामने जिंकलेत, परंतु हा सामना आई गावदेवी आपटी टीमनं देखील 1 साइडेड हा जिंकलाय. परंतु यंगस्टार अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. जबरदस्त मॅच ही होईल. 3 षटकांची मॅच. 3 षटकांमध्ये जर 30 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना जाऊ शकतोय. अशाच पद्धतीचं काही समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? चला मांजरली टीम मैदानाच्या आतमध्ये लगेचच उतरायची आहे. चला मैदानाच्या दिशेने आपण वळूया जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते.
आज आपण ही स्पर्धा पाहतोय. खरं तर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. इथून या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील अंतिम आणि शेवटची मॅच. एका साईडनं मांजरली टीम आणि दुसऱ्या साईडने पाहायला मिळेल आई गावदेवी आपटी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जिथे टॉस जिंकला होता मांजरली टीमनं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय आई गावदेवी आपटी टीमला. 3 ओव्हरची मॅच इथे आपण पाहतो. 3 ओव्हर मध्ये तुम्हाला 3 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपण पाहतोय आई गावदेवी आपटी टीमची. एका साईडने मनीष तर त्याला साथ देत असताना जनार्दन. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज तयार राईट मोर द विकेटनं. मांजरली टीमचा एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज विजय. पहिलाच बॉल ओ लॉफ केला. इथे आपण पाहतोय पहिलाच बॉल लेफ्ट शॉट. चेंडू जाईल सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं. पहिलाच बॉल वरती पहिलाच मोठा धमाका. फलंदाज आपण पाहतोय मणीच्या बॅट मधून षटकार. काय जबरदस्त बॅटिंग. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा हिरो परंतु या मॅच मध्ये देखील सध्या तरी हिरो ठरत असताना पाहायला मिळतोय. सध्या तरी विजयवरती हल्ले चढवले जातात. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या स्लॉट मध्ये जितक्या वेगाने बॅट वरती आला त्याच्या 2 पटीच्या वेगाने बॉलला पाठवलंय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. खरं तर आता विजयवरती हल्ले चढवले जातात. या मॅच मध्ये आपण पाहतोय मनीष सध्या तरी थांबायला नाव घेत नाहीये. कदाचित आता इथं मी म्हणेन मनीष सारखा फलंदाज डोकेदुखी ठरवू शकतो टीम मांजरली या संघाच्या विरोधात. कारण 3 बॉल 2 वरती 2 षटकार त्याने ठोकलेत. परंतु यावेळेस आपण पाहतोय अगदी रनआउटची चान्स होती. कातकी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु धाव त्या ठिकाणी कंप्लीट आहे. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 3 बॉल खेळल्या 13 धाबा त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळतात. सुरुवात त्याने दमदार केली परंतु शेवट कसा होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गावदेवी आपटी टीमचा आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी मनीषनं आज लाजवाब बॅटिंग केली आहे परंतु हे देखील विसरून चालणार नाही. दुसऱ्या साईडनं प्रज्योत देखील त्याने देखील 15 बॉल मध्ये 40 धावा मागील मॅच मध्ये त्याने बनवल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय मिस्टर मिक्स स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये प्रज्योत आणि या ठिकाणी टीपला जाईल. इथे फलंदाज होईल फील. चौथ्याच बॉल वरती जनार्दन बॅक टू डगआउट. खरं तर आपण पाहिलं इटका जेव्हा पत्तर देत असताना आपण पाहतोय अगदी 13 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हर मध्ये जर 30 ते 35 धावा बनवल्या तरी देखील या मॅच मध्ये भरपूर मजा येईल. परंतु एका साईडने पाहतो आपण प्रज्योत आहेत. प्रज्योतच्या विरोधात तुम्हाला जर इथून जिंकायचं तर इथून 30 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. तू या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी आपटी संघाचा एक स्टार खेळाडू ज्याने पाठीमागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला. 3 बॉल 13 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 1 डाऊनचा खेळाडू रेड नंबर 3 वरती महेश. शॉर्ट लेनचा बॉल हुक केलाय फर्स्ट स्लिप मध्ये. अगदी खेळाडू सज्ज होते इथे झेल ड्रॉप झाली. ते सरळ जमिनीला दान करत असताना पाहायला मिळालं. एक धाब्यांची किंमत इथून उत्तर भागामध्ये मांजरली टीमला मोजावी लागेल कारण एक धाव ही फार महत्वाची असते. सध्या तरी आपण जर पाहिलं गेलं तर एक धाव सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आकवडात असताना पाहायला मिळते. धावसंख्या दाफलकावरती पुढे सरकेल. धावसंख्या धावून पोहोचली 14 धावा दाफलकावरती. शेवटचा बॉल स्टील टू गो. समोर फलंदाज मनीष आहेत ज्याने 3 चेंडू फेस केले. 13 धावा त्याच्या बॅटमधून आहेत. फुलटाच बॉल पुन्हा एकदा पाहतोय अगदी प्रहार केलाय. लॉंगॉनला कोणताच काढू नाहीये. फार मोठी गॅप. चेंडू जाईल सरळ एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. फलंदाज मनीच्या बॅट मधून आलाय. आज चौकार. 18 धावा धावफलक. अगदी बंदुकीतून जशी बाहेर गोळी पडावी ना तशी धावसंख्या सध्या तरी मी म्हणेन मनीच्या बॅट मधून येते. आज मात्र मनीचा बोलबाला या मैदानावरती राहिलाय. अगदी मनीच्या बॅट मधून आतापर्यंत चांगल्या धाबा आल्यात परंतु 2 षटक जर टिकून बसला तर कदाचित इथून 40 ते 50 धावांपेक्षा जास्त धाबा उभारू शकतोय. परंतु या मॅच मध्ये काय घडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण पहिल्याच ओव्हर मध्ये 18 धाबा म्हणजे अर्थातच विजयला थोडासा मार पडलाय आणि दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल.
चला गावदेवी आपटी संघ शेवटची मार्च. चला मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्तता करा. पहिल्याच ओव्हर मध्ये 18 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र गोलंदाज दीपक आले. तिथून स्ट्रायकरवरती पाहायला मिळतील महेश आहेत, ज्याने एक चेंडू फेस केला. त्याच्या बॅटमधून फक्त सिंगल ॲक्वाडली. राईट मोर द विकेट. समोर महेश, लोवर फुल टॉस बॉल. एकदा आपण पाहतोय लॉंग ऑनला प्रज्योत होते, अगदी चेंडूवरती पुढे आले होते, परंतु त्यांच्या आबाक्याच्या बाहेर बॉल जाईल सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. सध्या तरी आपण पाहतोय अगदी आई गावदेवी टीम आपटी तर आपण पाहतोय खेळाडू कक्षामधून स्वतःहून गेले आणि बॉल शोधून. त्यांना माहिती आहे बॉलची किंमत काय आहे. सध्या तरी त्याच बॉलनं मी म्हणेन धाबा भरपूर आल्या होत्या आणि स्वतः त्या ठिकाणी सगळे खेळाडू जाऊन तो चेंडू शोधून आणलाय. म्हणजे तो थोडस कॉन्फिडन्स. यावेळेस शॉर्ट लेनचा बॉल, मिस्ट्रामिक स्ट्रोक, अगदी चेंडू खाली प्रज्योत. चूक होणार नाहीये. लागणारा दुसरा धक्का, फलंदाज होईल बाद. महेश बाक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कौशल्य आपण पाहतोय, अगदी कौशल्य आणि मनीष. इथून मनीषला चांगली साथ द्यावी लागेल कौशल्य बॅट्समनला. प्रतिदिन धावसंख्या स्थगित झाली. 22 बाद अफलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड. 3 षटकांची मॅच आहे, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज दीपकने केले कमबॅक. पहिल्याच बॉल वरती थोडासा मार पडला आणि त्यानंतर विकेट संपादित केली. शेवट इथून चांगला होईल का आई गावदेवी आपटी टीमचा, परंतु हा बॉल देखील अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू लांब ठेवलाय आणि तिथून पाट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. इथून पागलं गेला तर 3 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतात दीपक. पुन्हा राईट मोद विकेट. कौशल्य आहेत स्ट्राईक एंड वरती, परंतु यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू अगदी आमच्या व्यासपीठाला मानवंदना देत असताना बॉल सरळ सीमा पार. इथून कौशलच्या बॅट मधून आलाय घणाघाती प्रहार. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गावदेवी आपटी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॅट्समनच्या माध्यमातून चांगल्या धाबा येतात. अगदी प्रत्येक बॅटर स्वतःला सिद्ध करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सातत्याने केलंय. आतापर्यंत मनीषने एका साईडनं धाबा त्याच्या बॅट मधून येत होत्या, परंतु दुसऱ्या साईडनं भागला गेला तर इथून कौशल देखील आता त्याचं स्वतःचं कौशल्य दाखवत असताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आलाय. यस, इथे आपण पाहतोय अगदी बॉल रिलीज करण्याच्या अगोदरच खेळपट्टी सोडली फलंदाज मनीषनं आणि त्या ठिकाणी चतुराई पहा गोलंदाज दीपकची आणि तिथे विकेट त्याने संपादित केली. फलंदाज बाद. तर आपण पाहिलं गेलं तर मंकर विकेट या ठिकाणी मिळवले गोलंदाज दीपकनं. म्हणजे जर पहा तुम्ही किती चालाकी आहे गोलंदाज दीपक कडे आणि तिथून बॉल रिलीज करण्याच्या अगोदरच मंकर विकेट देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कदाचित मी म्हणेन इथून फलंदाज मनीष हा स्वतःवरती नाराज असेल, कारण त्याच्या बॅट मधून सर चांगल्या धाबा येत होत्या. त्यांनी तब्बल 4 चेंडू फेस केले होते. त्याच्या बॅट मधून 17 धाबा, म्हणजे चांगली इथून बॅटर
त्याच्या बॅटच्या माध्यमातून धावा येत होत्या. नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. याच पुन्हा एकदा आपण पाहतोय लोवर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेटने चेंडूला फेकून दिलाय. फार मोठी गॅप लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून बॉल सरळ धन धन करत सीमा पार कौशल्याच्या बॅट मधून आलाय. हा देखील एक चौकार. 32 धावा फलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड. इथे आपण पाहतोय सध्या तरी दाफलक अगदी वाऱ्याच्या वेगाने पुढे हालत ठेवलंय. जरी इथून मनीष जनार्दन आणि महेश बाद झाले ना तरी देखील कौशल्य थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत चांगल्या धाबा आल्यात. 32 धाबा दाफलकावरती. ओ शॉर्ट प्लेनचा बॉल इथे आपण पाहतोय चेंडू ढकलला होता कव्हर मध्ये परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज होईल बाद. त्या ठिकाणी लागणारा चौथा धक्का. कौशल्य बॅक टू द डग आउट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अगदी चेंडू पडल्यानंतर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी सहज रीतीने जाईल टिपला आणि त्या ठिकाणी 4 फलंदाज बाद झाले. जवळपास 32 धाबा दाफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 18 धाबा परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी धाबा खर्च केला होता गोलंदाज दीपक ना 14 धाबा खर्च केला म्हणजे अर्थातच थोडस दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक राहिलाय. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय टीमचा स्वतः संघनायक आहे यंगस्टार खेळाडू आहे. त्याने 2 सामने गाजवले. त्याच्या बॅटच्या माध्यमातून चांगल्या धाबा आल्यात. पहिल्या सामन्यामध्ये 15 चेंडू 40 धाबांवरती खेळला होता. नॉट आउटची खेळी त्याच्या माध्यमातून राहिली होती परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये 12 चेंडू 26 धाबा त्याच्या बॅटमधून प्रज्योत आलेत. ओव्हर नंबर 3 मध्ये लोवर फुल टॉस बॉल इथे आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. अगदी पराग परंतु अगदी एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं आणि त्या ठिकाणी लॉंगनला टिपला जाईल फलंदाज पेल. सोमनाथ आलेत न्यू बॅटर. 5 फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थगित झाली. 32 धाबा दाफलकावरती. मात्र अजून या षटकातील 5 चेंडू शेष आहेत. 5 चेंडूंमध्ये किती धावा बनवले जातील. हा चेंडू देखील लाफ करण्याचा प्रयत्न परंतु सरळ चेंडू अगदी शरीरावरती जाऊन अदळला आणि तिथे कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी धाव मिळत नाहीये. कदाचित प्रज्योत यासाठी ओळखला जातोय. आज मात्र प्रज्योतनं अगदी भरपूर चांगली कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतं. 2 चेंडूंवरती 1 विकेट महत्वाची देखील प्राप्त केली आहे आणि त्यानंतर दुसरा चेंडू देखील डॉट फेकलाय. समोर फलंदाज आपण पाहतोय सोमनाथ आहेत. अगदी सोमनाथ वरती देखील थोडासा दबाव आहे कारण 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या परंतु तिसऱ्या षटकाला तशी सुरुवात झाली आहे ना अगदी धावा इथून येत नाहीये. कदाचित इथून लॉंग वरून भरपूर वेगाने या षटकामध्ये गोलंदाज प्रज्योतनं कमबॅक केलाय. 4 बॉल मध्ये 2 विकेट आणि फक्त 2 धाबा खर्च केल्यात. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. त्यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो बॅटचे इनसाइड एज परंतु या ठिकाणी पाहिलं गेलं तर दी एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर टिपला जाईल फलंदाज आर्यन फेल. शेवटचा बॉल लोवर फुल टॉस बॉल आपण पाहतो या ठिकाणी कन्वर्ट केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत साहिल परंतु चेंडूची फेकी थोडीशी करा पाहायला मिळते. 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्यासाठी निघालेत परंतु त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 2 धाबा कंप्लीट होत आणि रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झालाय. म्हणजे पाहता पाहता पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना गावदेवी आपटी टीमने धावसंख्या बनवली गेली आहे 7 बाद 36 धाबा फलकावरती परंतु येणारे 18 बॉल आणि विजयासाठी
37 अर्थातच 37 धावसंख्येची गरज. अठरा बॉल आणि विजयासाठी 37 धावसंख्येची गरज. ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया बदलापूर विभागातील एक दर्जेदार आवाज, अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रसादजी सबारे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच सोनू सर. चला लगेच डगआउट मध्ये विनंती असेल ते म्हणजेच मांजरली संघ आपण लगेच आपले दोन्ही सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. ती क्वालिफायची ही मॅच जो जिंकेल तो सरळ 5x5 मध्ये प्रवेश करेल. अर्थातच जो जिंकेल त्याला किमान एखादी ट्रॉफी नक्कीच त्या संघाच्या नावावरती होऊ शकते. त्यासाठी सुरू असलेली ही लढाई पहिल्या सत्रात पाहिलं तर 36 बनल्या गेल्या आणि आता इथून 37 धाबसंख्येचा पाठलाग करावा लागेल. कंपल्सरी चेसिंग 18 चेंडू आणि 37 धाबसंख्येची गरज. आणि या धाबा मात्र चेस करण्यासाठी प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 12.33च्या सरासरीनं इथून या धाबा बनवाव्या लागतील. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये आता धाबा चेस करायच्या आहेत त्या म्हणजेच मांजरली संघाला. चला मॅच ऑन. दोन्ही संघांना देऊयात या महत्वाच्या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. स्पर्धा आपण पाहतोय खरं तर जय हनुमान क्रीडा मंडळ डोकेगाव आयोजित ही स्पर्धा. अर्थातच जय हनुमान चषक 2025-26 हे पर्व सातत्याने ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे भरवली जाते. याही वर्षी ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्वच क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, वेलकम. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात. गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम ऑन. 18 चेंडू 37 धाबसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत स्ट्राइक वरती आहेत आणि पहिल्याच बॉल वरती प्रज्योत या मॅचचा मी तर म्हणेन बॅकबोन अर्थातच मांजरली संघाचा हा ट्रम्प कार्ड रन मशीन आता मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती मात्र 440 वॉटचा झटका लागतोय टीम मांजरली संघाला. फलंदाज प्रज्योत बॅक टू द पॅव्हिलियन. मागील 2 मॅच मध्ये प्रज्योतनं सर्वांनाच इम्प्रेस केलं, परंतु या मॅच मध्ये सध्या तरी प्रज्योतकडनं चुकीचा खेळ झाला. कारण की पहिलाच बॉल फुल्लर लेंथ होता, सरळ इष्टांवरती होता. अगदी गोलंदाज मनीषचं या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे, कारण की प्रज्योत सारख्या फलंदाजाला फुल टॉस दिला तिथे मी तर म्हणेन थोडासा लालच दिला आणि तदनंतर इथे फसवण्यात आलं. लालच बुरी बला आणि इथून पहिल्याच बॉलवरती प्रज्योतला अगदी डगआउट मध्ये जावं लागतंय. सध्या तरी आता इथून मांजरली संघ आता कशा प्रकारे खेळ करेल हे देखील पाहूयात. 17 बॉल आणि 37 धाबसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दीपक. इथे देखील फुल्लर लेंथ, इथे देखील रनआउटची संधी. एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या आल्या. गरज होती का धाबा घेण्याचा प्रयत्न इथून मोह आवरता आला नाहीये आणि आता याही बॉल वरती रनआउटच्या माध्यमातून आता आणखीन एक फलंदाज बाद होईल. लगातारचा हा दुसरा धक्का लागतोय
बॅटिंग करत असताना मांजरली संघाला मैदानाच्या आतमध्ये गावदेवी आपटी संघ अप्रतिम कामगिरी करतोय. वेगवान चेंडू होता, शॉर्ट कव्हरला खेळाडू होते. तिथे पाहिलं तर अगदी कौशल होते त्या ठिकाणी आणि कौशल्याने अप्रतिम बॉल अडवला. अगदी शांततेने बॉल हातात ठेवला आणि त्यानंतर स्ट्राईक एंडला चेंडू फेकला आणि तिथे पाहिलं तर विकेटचं पतन. सुरुवात सध्या तरी मांजरली संघाकडनं अडकळत होती, कारण की सुरुवातीच्या दोनही चेंडूंवरती 2 मोठे धक्के लागले गेलेत. आता इथून पहिल्याच 2 बॉलवरती मांजरली संघ आता अडचणीमध्ये सापडतोय. परंतु इथून अजूनही मैदानाच्या आतमध्ये भावेश आहे, जो सलामीवीर फलंदाज आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे. तो जर का या मॅच मध्ये शेवटपर्यंत जर का थांबला तर नक्कीच तो दावा बनवू शकतो. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू किरणजी भोपी आणि बापू भोपी आमच्या या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं मान्यवरांचं खरं तर या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. किरणजी भोपी आणि बापू भोपी या आम्ही मान्यवरांना विनंती करू की या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. याही बॉलवरती आपण पाहिले तर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. लगातारचा मी तर म्हणेन हा 3रा डॉट बॉल. सध्या तरी पहिल्या धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय मांजरली संघाला. वेगवान चेंडू ऑन साइडला सरळ रेषेत पाठवलाय, तिथे प्रयाग आहेत, तिथे अनबिलिव्हेबल कॅच, कठीण कॅच, अप्रतिम जजमेंट, आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक धक्का लागतोय. 0 धावसंख्येवरती टीम मांजरली संघाला हा 3रा धक्का. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन, कॅच ऑफ द मॅच. सर्वोत्कृष्ट ही कॅच आजच्या दिवसातील ठरू शकते. अप्रतिम या ठिकाणी जजमेंट, त्यानंतर स्वतःचा बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी सांभाळला आणि त्यानंतर अगदी बॉल आतमध्ये गॅदर करत असताना सोडलं. अप्रतिम कॅच होती. अगदी पराग होते त्या ठिकाणी. अप्रतिम कॅच पराग यांच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु त्यानंतर कॅच कंप्लीट झाली आहे. आताचा हा चेंडू लो फुल टॉस, परंतु स्क्वेअर लेगला थोड्याचा चुका, परंतु त्यानंतर हा चेंडू मात्र डीप मध्ये. तिथे पाहिलं तर 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा पराग चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगली फिल्डिंग. पहिल्या धाबसंख्येसाठी सध्या तरी संघर्ष करावा लागतोय. जबल 5व्या चेंडूवरती मात्र ह्या 2 धाबा येत आहेत. मांजरली संघाची इथून अडकळत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका अप्रतिम. बॅट अँड बॉलचा संपर्क अप्रतिम आणि बॉल पुन्हा एकदा सरळ रेषेत जाईल. शेवट गोड झालाय या षटकाचा. फलंदाजी करत असताना मांजरली संघाच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती षटकार. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मांजरली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावफलकावरती. आता समीकरण स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये हा सामना कोणता संघ जिंकणार? सध्या तरी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांना चांगली लढत देत आहेत. एका बाजूला पाहिलं तर मांजरली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर गावदेवी आपटी संघ. सध्या तरी पहिल्याच ओव्हरमध्ये गावदेवी आपटी संघाचा पडदा मी तर म्हणेन थोडासा भारी राहिलाय, कारण की महत्वाचे 3ही फलंदाज बाद झालेत. आता संपूर्ण जबाबदारी इथून मी तर म्हणेन प्रेम आणि आता भावेश या 2 खेळाडूंवरती आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये भावेश आहे, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रेम आहे, तोपर्यंत मी तर म्हणेन हा सामना मांजरली संघ आपल्या बाजूने पाहू शकतोय. मॅच ऑन. 12 चेंडू आणि 29 ची गरज. पहिलाच बॉल, इथे फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, इथे चुकीचा जजमेंट आणि बॉल जाईल सरळ खेळाडूला बीट करून.
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणि या ठिकाणी टर्निंग पॉइंट हा षटकार ठरू शकतो का? कारण की जर का कॅच पकडले असते तर पूर्णपणे मांजरली संघाला बॅकफूट वरती ढकलण्याचं काम केलं असतं. आणि आता इथे षटकार आलाय. षटकार आल्यानंतर आता इथून पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करत असताना टीम मांजरली संघ हम भी किसी से कम नाही आहे. आणि हे सांगतायत मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू. हा देखील फटका चांगला आहे. बॉलला पाठवलं सरळ अगदी कव्हर्स मध्ये तिथे खेळाडू उपस्थित आहेत. कोणत्या प्रकारची घाई गडबडी करत नाहीयेत. इथे एकाच धावसंख्येवरती समाधान होत आहेत. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 15 या धावफलकावरती. 15च्या मदतीनं टीमची टोटल अगदी आतापर्यंत 15 बनल्या गेल्यात. म्हणजे समीकरण पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येकी बॉलवरती धाबा येणं महत्वाचा. जर का सातत्याने डॉट बॉल आले तर पुन्हा एकदा गावदेवी आपटी संघ मॅच वरती ताबा करू शकते. इथे फटका फसलाय. तिथे पराग आहेत. म्हणजेच नो टेन्शन. सोपी कॅच कंप्लीट करतात पराग. आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज बाद. अगदी प्रेमने देखील मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकत असताना मॅच ऑन केली आहे. परंतु आता तोच प्रेम त्यांना प्रयत्न चांगले केले होते. परंतु शेवटच्या मोमेंटला मिस टायमिंग स्ट्रोक आणि तिथे कॅच कंप्लीट. जबल 4 खेळाडू बाद झालेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी भावेश आपल्या संघासाठी संघर्ष करतोय. संघर्षमय इनिंग तो साकारू शकेल का? मैदानाच्या आतमध्ये मयूर स्ट्राईक वरती. फटका चांगला आहे. गॅपमध्ये गेले परागच्या दिशेने हा चेंडू. खरं तर आज सातत्याने प्रत्येक चेंडू मी तर म्हणेन परागला शोधत जातोय. इथे याही बॉलवरती एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 16 या धावफलकावरती. आता या मॅचचा समीकरण उर्वरित 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज. या षटकातील हे शेवटचे 2 चेंडू फार महत्वाचे राहतील. ऑन साइडला केसलाय. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. तिथे खेळाडू आहेत आणि त्यानंतर कॅच. आणखीन एक विकेटचं पतन. या मॅच मध्ये महत्वाचा फलंदाज सलामीवीर बॅटर भावेश त्याला जावं लागेल डग आउट मध्ये. आणि आता डग आउट मध्ये सध्या तरी स्मशान शांतता. आणखीन एक विकेटचं पतन. मॅच याचा पूर्णपणे मी तर म्हणेन नक्कीच फसले. कारण की सलामीवीर सर्व फलंदाज आता डगआउट मध्ये परतले आहेत. आता जबल 6 आणि 7 क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणजेच मयूर आणि विजय या दोघांनाही मैदानाच्या आतमध्ये आता इथून चमत्कारच करावा लागेल. दोघांना मैदानाच्या आतमध्ये आता मेहनत घ्यावी लागेल. जिद्द चिकाटी आणि मेहनत सर्व काही आता इथून दाखवावी लागेल. इथे फुलालेचा बॉल गॅप मध्ये खेळलेत. तिथे मात्र आपण पाहिलेत आउटफील्ड फास्ट आहे. परंतु त्यानंतर महेश चेंडू पर्यंत गरुड जेब घेतात. बॉलला अडवतात. चांगली फिल्डिंग. इथे ओव्हर कंप्लीट. पाहता 2 षटकांचा खेळ इथनं संपलाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 वरती. आता उर्वरित शेवटची 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज. सामना या ठिकाणी फसलाय तो म्हणजेच मांजरली संघासाठी. परंतु या मॅच मध्ये जर का फलंदाजांनी कारनामा केला, जर का मैदानाच्या आतमध्ये मयूर किंवा त्यांच्या समवेत विजयनं जर का हा सामना जिंकवला तर मांजरली संघ मी तर म्हणेन मयूर किंवा विजयला नक्कीच इथून विसरू शकणार नाहीये. येणारे 6 बॉल 19 ची गरज. क्वालिफायची मॅच. कोणता संघ 5 स्टार 5 मध्ये जाईल, कोणता संघ इथून बक्षीस पात्रता संघ ठरेल. मॅच ऑन. 6 बॉल 19 ची गरज. पहिलाच बॉल फुल लेंथ. फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळले. तिथे खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. याही बॉल वरती 2 धाबा. प्रत्येक बॉल वरती समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल. आता उर्वरित 5 बॉल 17 ची गरज. एखादा मोठा फटका जर का मैदानाच्या आतमध्ये आला तर पुन्हा एकदा मांजरली संघ अगदी डोकं वर काढू शकतो या मॅच मध्ये.
5 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. 17चा खतरा कोणत्या टीम वरती? इथे फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि याही चेंडूवरती पाहता पाहता जवळ 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 22 या धावफलकावरती. 4 बॉल 15. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र उंच हवेत नो मॅन्स लँड मध्ये, परंतु याही बॉल वरती पुन्हा 2 धावा. आता सातत्याने समीकरण सध्या तरी जड होताना पाहायला मिळेल. फलंदाज देखील आता सध्या तरी मी थोडासा थकवा जाणवतोय. आता येणारे 3 बॉल 13ची गरज. 3-13 प्रत्येक बॉल महत्वाचा. यस, डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आज दोन्ही पंचांनी खरं तर मनच जिंकली, कारण की सातत्याने अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून. इथे फुललेंचा बॉल. नक्कीच सध्या तरी नशीब मी तर म्हणेन साथ देत असताना तो म्हणजेच गावदेवी आपटी संघासाठी. तुमची 99% मेहनत आणि 1% लग जर तुमच्या पाठीशी असेल तर 100% तुम्ही मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होऊ शकता. आणि सध्या तरी तो 1% लग आतापर्यंत मी तर म्हणेन गावदेवी आपटी संघाच्या बाजूला. 2 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. इथे प्रत्येक बॉल आता महत्वाचा आहे. प्रत्येक बॉल वरती आता षटकारच मारावा लागेल. स्ट्राइक वरती फलंदाज, स्ट्राइक वरती विजय. नावातच विजय आहे, परंतु या ठिकाणी गुडलँड स्पॉटचा बॉल. निर्णायक चेंडू. पराग आहेत त्या ठिकाणी, म्हणजेच टेन्शन नाही आहे. आणि याही ठिकाणी आपण पाहू शकता आता मॅचचा रिझल्ट मी तर म्हणेन ओपन झालाय. परंतु जर काय त्या चुकीचा बॉल आला, त्यावरती जर का चौकार षटकार आला तर मॅच ऑन होऊ शकते. आणि येथे